नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 24 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम पाठीमागच्या 23 दिवसापासून म्हणजे 1 जुलै ते 23 जुलैपर्यंत झालेला पाऊस जर विचार केला तर राज्यातील बहुतांश असे काही ठिकाणी असेल त्या ठिकाणी कमी पाऊस पाहायला मिळाला आहे व सर्वाधिक पाऊस हा आपल्याला कोकण विभागामध्येच पाहायला मिळाला आहे. सर्वप्रथम आपण कोकण गोवाचा विचार केला म्हणजे कोकणाचा आणि गोवामध्ये नॉर्मल पाऊस हा जवळपास 1480.3 mm एवढा पाऊस पाहायला मिळत असतो. मात्र सध्या स्थितीत जर पाहिली तर जवळपास 1544.6 mm एवढा पाऊस पाहायला जवळपास 4% अधिक पाऊस हा कोकण आणि गोवामध्ये पाहायला मिळाला. याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये 321.2 mm एवढा पाऊस पडत असतो. मात्र ॲक्च्युअलमध्ये 354.1 म्हणजे जवळपास 10% जादा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर मराठवाडा जो रिजन आहे त्याच्यामध्ये 254.2 mm एवढा पाऊस पाहायला मिळत असतो. मात्र त्या ठिकाणी सर्वाधिक कमी पाऊस हा पाहायला मिळाला, जवळपास 174.4 mm एवढाच पाऊस पाहायला मिळाला. म्हणजे जवळपास 31% हा कमी पाऊस मराठवाडा विभागामध्ये पाहायला मिळाला. याचबरोबर विदर्भामध्येही कमी पाऊस पाहायला मिळाला, जवळपास 406.2 mm एवढा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. सध्या स्थितीला 320.7 mm एवढाच पाऊस पाहायला मिळाला. म्हणजे याही ठिकाणी जवळपास 21% पाऊस हा कमी मिळाला. व संपूर्ण राज्यभराचा जर विचार केला तर जवळपास 446.4 mm एवढा पाऊस पाहायला मिळत असतो. मात्र यावर सध्या स्थितीला 427.5 म्हणजे जवळपास 4% कमी पाऊस हा पाठीमागच्या 23 दिवसात आपल्याला पाहायला मिळाला. जो पाऊस पाहायला मिळाला तो पाठीमागच्या 4 ते 5 दिवसामध्ये जास्त पाहायला मिळाला. त्यामुळे 1 जुलै ते 23 जुलैपर्यंतचा जो ॲव्हरेज काउंट आहे त्या ॲव्हरेज काउंटमध्ये काही सुधारणा झालेली पाहायला मिळाली. मॅपनुसार जर पाहिलं, ज्या ठिकाणी तुम्हाला येलो कलर दिसतो म्हणजे जवळपास नंदुरबारमध्ये सर्वाधिक कमी पाऊस पाहायला मिळाला, जवळपास 67% कमी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याचबरोबर ज्या ठिकाणी रेड कलर आहे याच्यामध्ये धुळे असेल, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वाशिम, जालना असेल, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, सोलापूर असेल आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये डिफिशियन्सी पाहायला मिळाली. याही ठिकाणी सर्वात कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. व ज्या ठिकाणी ग्रीन लाईट आहे म्हणजेच हिरवा कलरचा नकाशा दिसतोय, ज्याच्यामध्ये रत्नागिरी असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि धाराशिवमध्ये हा त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे म्हणजे नॉर्मल कॅटेगरीमध्ये पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर पुणे असेल, पालघर, नाशिक, मुंबई शहर असेल, याचबरोबर उपनगर असेल आणि रायगड असेल, या ठिकाणी नॉर्मलपेक्षा काहीसा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला. तसेच याचबरोबर आज दिवसभराचा सध्या सिस्टम प्रणालीनुसार जर पाहिलं, मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती राजस्थानचा दक्षिण भागापासून मध्य प्रदेशचा उत्तर भाग, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग असेल, बिहारपर्यंत पासून ते पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून अरबी समुद्रामध्ये विखुरलेले पाहायला मिळत आहे. याचबरोबर गुजरातचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन पोहोचलं आहे. तर या सर्क्युलेशन जे आहे त्या सर्क्युलेशनच्या प्रभावामुळे राज्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. मात्र येणाऱ्या काही दिवस जो पाऊस आहे तो अत्यंत कमी होणार आहे. काही अंशी ढगाळ वातावरण राज्यात पाहायला मिळेल आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवस राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर आपण पाहिलं, पालघर असेल संपूर्ण जिल्हा, मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे असेल, रायगडचा उत्तर संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. काही अशा ठिकाणी असतील त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला सध्या त्या ठिकाणी मिळत आहे. काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतं. राज्यात इतरत्र भागाचा जर विचार केला तर राज्य इतरत्र भागामध्ये आपल्याला ढग पाहायला मिळतं, म्हणजे पावसाचं प्रमाण हे कमी आहे. याच्यामध्ये रत्नागिरी संपूर्ण जिल्हा असेल, सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, सांगलीचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, सातारा, पुणे संपूर्ण जिल्हा, अहिल्यानगरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, पूर्व भाग, पश्चिम संपूर्ण भाग असेल, याचबरोबर नाशिक, धुळे संपूर्ण जिल्हा, नंदुरबार संपूर्ण जिल्हा आणि जळगावचा जो पश्चिम भाग असेल, या ठिकाणी आपल्याला ढग पाहायला मिळत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, याचबरोबर बीड असेल, अहिल्यानगरचा दक्षिण भाग, पुण्याचा पूर्व, सातारा पूर्व, सोलापूरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, धाराशिव, लातूर, नांदेडचा दक्षिण भाग, याचबरोबर जळगावचा काय भाग असेल, या ठिकाणी
कोणत्याही स्वरूपाचे ढग पाहायला मिळतात. जे ढग आहेत ते विखुरल्या स्वरूपात ढग पाहायला मिळतात. या ठिकाणी कसल्याही परिसर पाऊस सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. राज्याच्या इतरत्र भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आज पाहायला मिळू शकतो. याचबरोबर विदर्भातील बुलढाणा असेल, वाशिम, यवतमाळ, नांदेडचा उत्तर भाग असेल, तसेच चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावतीचा उत्तर भाग, या भागामध्येही आपल्याला ढग पाहायला मिळत आहेत. या जे ढग आहेत या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. जोरदार स्वरूपाचा पाऊस आज राज्यामध्ये फक्त ठाणे, पालघरचा उत्तर भाग असेल, नाशिक भाग असेल, या ठिकाणी पाहायला मिळेल. नंदुरबारचा काय भाग असेल. बाकी इतरत्र राज्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर आज दिवसभर पावसाचा विचार केला, कोकणातील सिंधुदुर्ग पश्चिम भाग असेल, रत्नागिरी पश्चिम असेल, रायगड पश्चिम असेल, ठाण्याचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर मुंबई शहर असेल, उपनगर असेल, याचबरोबर पालघरचा भाग असेल, तसेच ठाण्याचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच घाटमाथ्याचा भाग असेल, पुणे घाटमाथा भाग, सातारा घाटमाथा भाग व कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी वाऱ्याचा जो वेग असेल तो काही प्रमाणामध्ये जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. व जो दक्षिण भाग असेल, म्हणजे सिंधुदुर्ग, याचबरोबर कोल्हापूरचा घाटमध्ये भाग असेल, या ठिकाणी वाऱ्याचा जो वेग असेल तो काही अंशी कालपेक्षा आज कमी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूर संपूर्ण पूर्व भाग असेल, सांगलीचा मध्यापासून पश्चिम भाग, याच्यामध्ये मिरज असेल, कोटेमागचा पश्चिम भाग असेल, विटा असेल, खानापूर, तासगाव, याचबरोबर वाळवा असेल, शिराळाचा भाग असेल, तसे साताराचा पश्चिम भाग असेल, फलटण, शिरवळ, वाई, सातारा, कराड, पाटण, ओडूज, याचबरोबर पुण्याचा दौंड असेल, शिरूर असेल, जुन्नर, पुणे शहर असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सांगलीचा कवटेमहांकाळ असेल, आटपाडीचा काय भाग असेल, ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरचा बहुतांश पूर्व भाग असेल, याचबरोबर सांगलीचा जत तालुका, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा, मोहोळ, पंढरपूर असेल, माळशिरस असेल, या ठिकाणी आज पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. करमाळा व बार्शीचा काय उत्तरेचा भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगर पाहिलं, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहू शकतं. दिवसातून काही वेळेला ढग येतील व एक दोन स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. कर्जत, श्रीगोंदा, पारनेर हा दक्षिण भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोपरगाव, संगमनेर, अकोले हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्याच्या संभाजीनगर संपूर्ण जिल्हा, याचबरोबर जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, लातूर, धाराशिव, बीड संपूर्ण भागामध्ये ड्रायवेद राहणार आहे. मात्र ढगाळ वातावरण काही अंशी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. खान्देचा विचार जर केला, खान्देशमध्ये जळगावचा संपूर्ण भाग असेल, धुळे, नंदुरबार व नाशिकचा काही भाग असेल, म्हणजे पूर्व भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र धुळे पश्चिम, नाशिक पश्चिम व नंदुरबार या काही ठिकाणी असे असतील, त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. ते इगतपुरी, पेठ, सरगणा, साक्री, नवापूर, अक्कलकोवा असेल, भडगाव, तळोजा, याचबरोबर जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल, हलक्या स्वरूपात पाऊस किंवा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा बहुतांश संपूर्ण विभागामध्ये आज याच्यामध्ये बुलढाणा असेल, अकोला, अमरावती, वर्धा संपूर्ण जिल्हा, नागपूर दक्षिण संपूर्ण असेल, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, या ठिकाणी आज जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता फार कमी आहे. जो काही पाऊस विदर्भामध्ये आज होणार आहे तो हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता, कारण की जे कमी दाबाचं क्षेत्र जे तयार झालं होतं, म्हणजे सर्क्युलेशन जे तयार झालं होतं, सुरुवातीला सर्क्युलेशन मध्य प्रदेशमध्ये होतं आणि आता सर्क्युलेशन जर पाहिलं हे मध्य प्रदेश आणि गुजरातचा जो पट्टा असेल त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे गुजरातचा दक्षिण भाग असेल आणि अहमदाबाद वगैरे असेल, कच्छ असेल, या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला गुजरातमध्ये पाहायला मिळेल. राज्यामध्ये पावसाची शक्यता आज फार कमी आहे. पाऊस जो होणार आहे तो फक्त हलक्या स्वरूपाचा आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं आज दिवसभराचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.